नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टोमॅटो ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय आणि हा तवा आहे लोखंडाचा। त्याच्यामध्ये बघा मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या अर्ध्या तिखटवाल्या आहेत आणि अर्धे कमी तिखटवाल्या आहेत। तुम्ही कोणत्या पण घेतल्या तरी चालू शकता। जर तुम्ही जास्त तिखट खात नसेल तर मग पोपटी कलरचे जे एकदम कमी तिखट असतात त्या घेतल्या तरी चालतील। आता ह्यांना काय करायचं माहिती आहे का, डाग पडस तर आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात। मिरच्यांना बघा चांगले डाग पडलेले आहेत। अशा चांगल्या मिरच्या भाजून घेतल्या की नाही की तिखटपणा थोडासा कमी होतो। आणि काय करायचं माहिती आहे का, ह्या मिरच्यांना काय करायचं, तुकडे तुकडे करून जरी भाजले तुम्ही तरी चालेल। तेलाचा वापर करायचा नाही कधी अशा मिरच्या भाजताना। तर ह्या मी काढून घेते। त्याच तव्यामध्ये बघा थोडंसं तेल टाकून घेऊया। लई टाकायची गरज नाही, एकदम थोडंसं टाकायचं, एक छोटा चमचाभर टाकायचं। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। बारीक जरी कापला तरी चालेल। आता कांदा आपल्याला काय करायचं, चांगला भाजून घ्यायचा आहे। आता ह्या मिरच्या काय करणार आहे, खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे। मिरच्या बघा कुटून घेतलेल्या आहेत, ती आबडधोबड फक्त करून घेतलेल्या आहेत। ह्यात काय करायचं माहिती आहे का, अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत चांगले। त्याची साल काढायची असली तर तुम्ही काढू शकता। आता हे पण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये आबडधोबडच मी कुटून घेणार आहे। कुटून घेतलंय बघा चांगलं, असं आबडधोबड चांगलं कुटून घ्यायचं। त्यात टाकणार आहे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। ती तुम्ही मिरच्या बरोबर थोडंसं हलकंसं भाजून घेतलं तरी चालू शकतं। हे काय केलेलं आहे माहिती आहे का, मी थोडंसं गरम करूनच मी जिरं ठेवलेलं आहे। तर हे मी कुटून घेते। कुटून घेतलेलं आहे बघा मस्त। कांदा पण बघा चांगला भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे। गॅस करणार आहे मी मीडियम। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला एक 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं, एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ही मिरची, शेंगदाणे, लसूण, जिरं जे कुटून घेतलं होतं ना, हे सगळं मी टाकून घेते। टाकून घेतलंय बघा। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 मिनटं चांगलं परतून घेऊया। 2 मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे एकदम बारीक। त्यात टाकायची थोडीशी एकदम कोथिंबीर आणि परत आपल्याला बारीक गॅसवर 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीरचे देठं पण टाकली होती, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीरचे देठं टाकलेली पण चांगली असेल। जर तुम्हाला पाहिजे ना तर जेव्हा आपण मिरची कुटतो ना तर त्याच्यामध्ये कोथिंबीर, त्याचे देठं थोडी कुटून जरी घेतली तरी चालेल आणि अशाच पद्धतीने जरी केली तरी पण चालेल। मस्त लागतात, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।